रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मस्त ना. तर मी रोजच्याप्रमाणे मॉर्निंग वॉकला आलेले होते. मस्त असं मॉर्निंग वॉक झालं आणि घरी निघालेले आहे. घरी आज काय रुद्र आणि रुद्रचे बाबा आलेच नव्हते, त्यामुळे मी एकटीच निघाले. आज रुद्रला नाश्त्यासाठी मस्त असं दलिया बनवायचे होते, दलिया वगैरे. त्यामुळे थोडंसं तूप टाकलं, छानसं गरम करून घेतलं. झाल्यानंतर तूप त्यामध्ये दलिया टाकलं, छानसं असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं. मग त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले. त्या ड्रायफ्रूट्सला पण ड्राय रोस्ट म्हणजे लालसर होईपर्यंत छानसं असं भाजून घेतलं. त्यामुळे त्यामध्ये एक वाटीवर पाणी ओतलं आणि त्यामध्ये 1 चमचा साखर तुम्ही ऑप्शनल आहे. मी गूळ वापरते, पण सध्याला नाही आहे म्हणून साखर वापरते. आणि एक छोटी इलायची टाकली लाल. मग असं कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या. मस्त असं दलिया झालेला होता. रुद्रला तर खूपच आवडतो आणि तो एन्जॉय करून पण खातो आवडीने. मग संध्याकाळच्या वेळेस आम्ही गार्डनमध्ये सकाळी मम्माचं मॉर्निंग असतं आणि संध्याकाळी रुद्राचं मॉर्निंग असतं. चला तर मग मॉर्निंग वॉक सगळं झाल्यानंतर दूध वगैरे घेतलं. मस्त असं गार्डनमध्ये छानशी असं फुलं आली होती, किती फ्रेश वाटतात. फुलांना बघून आपलं पण मन एकदम असं फ्रेश वाटतं. संध्याकाळच्या वेळेस घरी आल्यानंतर रुद्रला फ्रेश वगैरे केलं आणि त्याला खेळण्यात बिझी केलं. त्याचं खेळणं सुरू होतं, तो पण म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं. मस्त असं कुकरला भात लावला आणि बाजूला दूध पण गरम करायला ठेवलं, आत्ता आणलेलं. मग रुद्राचं खेळणं चालू आहे, तोपर्यंत असं भाकरी वगैरे करून घ्यायची सुरू झाली. मस्त असं गरमागरम भाकरी, टम्म फुगलेली भाकर तीन करून घेतली. भाकर बघा किती मस्त फुगलेली आहे. आणि आमच्याकडे पातळ असतात ना भाकरी खूप. मग त्यामुळे मस्त रुद्रचा मूड आहे तोपर्यंत खेळतोय, तोपर्यंत मग रुद्र मला म्हणतो ये चल खेळ म्हणतो. मग रुद्रचा मूड आहे तोपर्यंत मस्त असं स्वयंपाक करून घेतला. आज सांडग्याची भाजीचा बेत होता. रेसिपी तुम्हाला नंतरनं शेअर करेन. चला तर मग नंतरनं भेटूया. बाय. नेक्स्ट